ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुलदैवत माहूर गडावरील श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी ते येत असतात। यंदा देखील नवरात्राच्या पहिल्या दिवशी त्यांनी माहूर गडावरती दाखल होत आई रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि विधिवत पूजा अर्चा केली आहे। नंतर बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन दिलं आहे। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली, समाजाच्या दीर्घकालीन मागण्यांबाबत निवेदन सादर केलं। हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये करण्यात यावा अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। आरक्षणाच्या मुद्द्यावरती शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, प्रकाश गब्बा राठोड, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आकाश जाधव, तालुका काँग्रेस अध्यक्ष मेघराज जाधव, जयपाल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। शिष्टमंडळाने समाजाच्या समस्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। दरम्यान मंत्री विखे पाटील यांनी निवेदनामधील मागण्या गांभीर्याने घेऊ आणि शासन पातळीवरती चर्चा केली जाईल असे शिष्टमंडळाला आश्वासन दिलं। माहूरला रेणुका देवीच्या दर्शनानिमित्त माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे माहूर येथे आलेले असताना हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याबाबतचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमच्या समवेत सर्व आमच्या सकल बंजारा समाजाचे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते। आमच्या मागणीला सकारात्मक प्रकारचं त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि बंजारा समाजाच्या संपूर्ण जे मागण्या आहेत त्या मागण्या शासन दरबारी कळविण्यात येतील असं आम्हाला त्यांनी वचन दिलेलं आहे। मजहर शेख, सी24 तास, नांदेड। 9 रात्री 9 दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध।